या फार्म हाऊसची खासियत अशी आहे की हे जेवणाच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज करत नाही. इकडच्या बाबतीत 100पैकी 100, जेवणाच्या बाबतीत 100पैकी 100 आणि इथली सर्व्हिस आहे कारण अद्वितीय अशीच आहे. नमस्कार मंडळी, मी यज्ञेश्वने स्वतः मालक आपल्या मराठमोळ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळा चालू झाला की मी आपल्यासाठी नवनवीन फार्म हाऊस शोधत असतो आणि त्याच्या व्हिडिओ तयार करत असतो. तर अशाच एका फार्म हाऊसच्या शोधात आपण आलेलो आहे. कर्जत स्टेशनपासून अवघ्या 20 ते 30 मिनिटावर असणाऱ्या विदूस SK फार्मला आपण भेट दिलेली आहे. साधारण 30 ते 40 अकोमोडेशन असणारा हा विदूस SK फार्म हाऊस आपल्याला कुठल्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत. तर असाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला दरवेळेप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझी व्हिडिओ सर्वात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप सारी मदत होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण या फार्म हाऊसची सर्व डिटेल व्हिडिओमार्फत दाखवणार आहोत आणि जी आपण व्हिडिओमार्फत दाखवणार आहोत तीच डिटेल आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहोत. कधी कधी काय होतं, काही जण व्हिडिओ बघतात आणि डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला बघत नाही. तर जी इन डिटेल इन्फॉर्मेशन असते ती आपण सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. म्हणजे लोकेशन काय आहे, प्राईस काय आहे, जेवण कसं आहे, जेवणामध्ये काय काय मेनू आहेत, हे सर्व आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहोत. तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर मित्रांनो, मागच्याच वर्षी मी यांचा SK फार्म हाऊसचा एकाच प्रॉपर्टीमध्ये 3 स्विमिंग पूल असणारा व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला होता. तर असाच प्रतिसाद ह्या व्हिडिओला पण द्या आणि ही व्हिडिओला पण भरभरून प्रेम द्या अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण आपल्या या फार्म हाऊसला एक्सप्लोर करायला चालू करतो आहे. तर मित्रांनो, आपण आता मेन एंट्रन्सवर आहोत आणि आता तुम्हाला इथून फार्म हाऊस व्यवस्थितपणे दाखवण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. तर चला फार्म हाऊसशी सफर करूया. पाऊस जास्त थोडा असल्यामुळे मी छत्री घेतलेली आहे. त्याला आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण फार्म हाऊसची सफर तुम्हाला या व्हिडिओमार्फत घडवूया. सुरुवात बघू शकता आपण विदूस SK फार्म आणि हा एंट्रन्स आहे. तर चला सुरुवात करूया. थोडाफार पावसाळा असल्यामुळे थोडंसं वातावरण मस्त एकदम झालेलं आहे आणि त्यामुळेच आम्ही दरवर्षी इकडे या फार्म हाऊसला नवीन भेट देतच असतो आणि यांनी सुरुवात केलेला हा फार्म हाऊस प्रशस्त असा फार्म हाऊस आहे. आजूबाजूला बघू शकता एकदम हिरवीगार झाडं. हा आपण संपूर्ण बघू शकता. हे जे समोर आहे ते किचन आहे त्यांचं. तेवढं प्रशस्त असं किचन बनवलेलं आहे आणि हा जो सर्व एरिया आपण पाहत आहे ते इथे कुठले फंक्शन्स वगैरे असतील, काही लग्न, बड्डे वगैरे कुठलेही काय प्रोग्राम असतील तर हे सगळे आपल्याला इथे आपण करू शकतो. हा स्टेज बनवलेला आहे आणि हा संपूर्ण असा एरिया त्यासाठी हे दिलेला आहे. आणि हे बघू शकता आपण, हा संपूर्ण प्रशस्त असा कॅन्टीन आहे. शकता हा किचन आतमध्ये आहे आणि हा इथे डायनिंग एरिया आहे. असं व्यवस्थित मस्त असं बनवून ठेवलं आहे विदूस SK फार्म. हे बघू शकता. वॉश बेसिनचा पण व्यवस्थित असं सर्व बनवून ठेवलेलं आहे आणि हा बघू शकता एकदम प्रशस्त असता डायनिंग एरिया आहे. इथे जवळजवळ 40 ते 50 जण एका वेळेला आरामात जेवू शकतात. त्यापेक्षा जास्तही जेवू शकतात. जसे ग्रुप अवेलेबिलिटी असेल त्याप्रमाणे एकदम प्रशस्त असं बनवलेलं आहे. आणि समोर जे मोराचं चित्र बनवलेलं आहे ते अप्रतिम आहे एकदम. आणि सर्व चेअर्स वगैरे पण पाहू शकता आपण कशा व्यवस्थित आणि मस्त आहेत. असा हा प्रशस्त असा डायनिंग एरिया आहे. हा बघू शकता आम्ही इथे राहिलो आहे आणि याच्यामध्ये हा पाळणा आहे मस्तपैकी. आजूबाजूला मस्तपैकी नारळाची झाडं लावलेली आहे आणि हा पुढचा स्पेस दिलेला आहे. आणि या स्पेसमध्ये आपण बघू शकता इथे आपण नाश्ता वगैरे करू शकतो सगळं. त्यामध्ये खुर्च्या वगैरे आहेत. हा फ्रीज आहे आपल्यासाठी थंड पाण्यासाठी, किंवा आपण काय थंडा वगैरे आणलं पाणी थंड करण्यासाठी फ्रीज ठेवलेलं आहे. आणि इथे पण आपल्याला पंख्याची सुविधा एकदम उपलब्ध आहे. नवीन फार्म हाऊस आहे बघू शकता आपण.
हा प्रशस्त असा हॉल, त्याच्यामध्ये फॅन, हा टी व्ही लावलेला आहे. हे बघू शकता नवीनच असल्यामुळे एकदम सोफे वगैरे एकदम व्यवस्थित अशी मांडणी करून ठेवलेलं आहे. हे चित्र इथे आहे. हा 3 BHK आहे. तर त्यामध्ये बघू शकता हा पहिला रूम आहे. हे सगळे चादर वगैरे शॉल्स वगैरे ठेवलेले आहेत. हे बघा बेड्स, इथे 2-2 4 जण आरामात झोपू शकतात. आतमध्ये AC, फॅन, हे एक चित्र बघू शकता व्यवस्थित असं. आणि प्रशस्त असा इंग्लिश टॉयलेट आणि बाथरूम, गिझर, शॉवर आणि सगळं नळ वगैरे व्यवस्थित, कपाट वगैरे सगळं व्यवस्थित आहे इथे. मी पण अजून पण बघू शकता की ह्याच्यामध्ये टॉवेल वगैरे आपले कपडे लटकवण्यासाठी हुक्स आहेत. इथे साबण ठेवण्यासाठी पण जागा व्यवस्थित केलेलं आहे एकदम. म्हणजे प्रत्येक गेस्टला कम्फर्टेबल होईल अशी सुविधा केलेली आहे. हा पहिला रूम झाला. हा दुसरा रूम पण बघू शकता. सेम आरसा, कबड, 2 सोफा आणि हा आपला इंग्लिश बाथरूम. असं ह्यामध्ये पण सर्व व्यवस्थित असं सुखसोयी एकदम पद्धतशीर ठेवलेले आहेत. आणि हे बघू शकता आपण, मी दिसेन तुम्हाला याच्यामध्ये. तर हा इथे आरसा, हा बेसिन आहे. आणि हा इथे पण वॉशरूम आहे बघू शकता. प्रत्येक रूममध्ये त्याने प्रत्येकी वेगवेगळा असा टॉयलेट बाथरूम दिलेला आहे. ही तिसरी रूम आहे. इथे पण आपण बघू शकता की व्यवस्थित असं सोफा, सर्व गादी वगैरे सगळं, AC, फॅन्स, प्रत्येक रूममध्ये एक असं चित्र केलेलं आहे, ते बघू शकता आपण. आणि इथे पण सर्व अत्याधुनिक सुखसोयींसह टॉयलेट बाथरूम अशी ही रूमची सफर होती. पद्धतशीर, हवेशीर असा एकदम हवेशीर असा हा बघू शकता हॉल. आणि हे सगळे आमची माणसं एंटर करत आहेत. हा बघा इथला स्विमिंग पूल, हा बघू शकता. जवळजवळ 5.5 फुटापर्यंत असा खोल हा स्विमिंग पूल. आणि जवळजवळ 20 ते 25 माणसं आरामात राहू शकतात. त्यासोबत हा लहान मुलांसाठी बेबी पूल आहे. आणि तिथे आर्टिफिशियल वॉटरफॉल आपल्याला दिलेला आहे, हा बघू शकता आपण. आणि हा आजूबाजूचा नजारा पण बघू शकता. हा इथे रेन डान्स आहे, म्हणजे थोडा रेनचा फिलिंग देण्यासाठी हा आर्टिफिशियल रेन डान्स टाईप बनवलेला आहे इथे. असा प्रशस्त असा हा फार्म हाऊस आहे. आणि ह्या अजून 2 रूम्स आहेत, म्हणजे हा 2 BHK आणि हा 3 BHK. असा टोटल मिळून ही 5 BHKची एक प्रॉपर्टी आहे. आणि ह्याचं अकोमोडेशन जवळपास 40 ते 50 जणांसाठी आरामात आहे. आता बघू. आणि ही यांची अशीच दुसरी प्रॉपर्टी आहे, तिथे 5 BHK आपण बघितलं. आणि ही आहे ती 6 BHK. आणि ह्याचा पण प्रशस्त असा स्विमिंग पूल आणि त्यासोबत छोटा बेबी पूल आणि तिकडे रेन डान्ससाठी जागा. अशी सुंदर ही दुसरी प्रॉपर्टी. ह्याच्याही रूम त्या रूमसारख्याच अगदी प्रशस्त. आणि प्रत्येक रूममध्ये आपल्याला वॉशरूम, बेसिन वगैरे सगळं सुविधा उपलब्ध आहेत. बेस्ट पार्ट फार्म हाऊसचा खूप मोठा असा टर्फ, म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी बनवलेला आहे. शकता खूप मोठा असा टर्फ, पण इथे सिमेंट विकेट बनवलेली आहे. तर मित्रांनो, आपण आहोत आता विदुर SK फार्मच्या प्रशस्त आणि भव्य अशा डायनिंग एरियामध्ये. मागे त्यांचं किचन पण आहे. या फार्म हाऊसची खासियत अशी आहे की हे जेवणाच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यांचं जेवण एकदम उत्कृष्ट दर्जाचं असतं. आणि तुम्ही माझा मागचा ब्लॉग जर बघितला असेल, जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकाच जागेमध्ये 3 स्विमिंग पूल असणारा हा ब्लॉग, त्या ब्लॉगमध्ये मी असं पण मेन्शन केलं की आम्ही इथे जवळजवळ 5 ते 6 वेळा आलो होतो. त्या
कारण हेच आहे की यांचं जेवण अगदी उत्कृष्ट दर्जाचं असतं आणि एकदम सुंदर असतं. कधी जर इकडे आला तर यांची एकदा बिर्याणी पण ट्राय करा, खूप सुंदर असते. यांची भेंडी मसाला किंवा चिकनचे जे काही प्रकार आहेत ते सर्व सुंदर असतात. क्वालिटी एकदम मेंटेन ठेवलेली आहे. असं हे विदून SK फार्म आहे, जिथे खाण्याच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज होत नाही. मित्रांनो, कुठलाही फार्म हाऊसला आल्यावर 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे जेवण, 2 म्हणजे प्रॉपर्टी आणि 3 म्हणजे सर्व्हिस. प्रॉपर्टीच्या बाबतीत 100 पैकी 100, जेवणाच्या बाबतीत 100 पैकी 100. कधी कधी काय असतं, आपण काही फार्म हाऊसला जातो तर तिकडे कधी कधी काय होतं, अरे प्रॉपर्टी चांगली आहे, जेवण चांगलं आहे, सर्व्हिस बरोबर नाही, अरे हे व्यवस्थित देत नाहीत, कधी बोलवलं तर येत नाहीत, मालकांना फोन केला बाहेर आहे, असं आहे तसं आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि कधी कधी काय होतं की प्रॉपर्टी चांगली असते, सर्व्हिस चांगला आहे, पण जेवणच बरोबर नाही, अरे थोडंच दिलं, एवढंच दिलं, ह्याची चवच नाही, असंच नाही तसंच नाही, अशा तक्रारी खूप जास्त ग्राहकांच्या असतात. पण विदूनचा SK फार्म हाऊस असं आहे जिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज होत नाही. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, जेवणाच्या बाबतीत पणही कुठलं कॉम्प्रोमाइज नसतं. प्रॉपर्टी तर एकदम वेल मेंटेन आहे आणि इथली सर्व्हिस आहे ती पण एकदम खूप असाधारण, अद्वितीय अशीच आहे. कारण स्वतः मालक यांनी सांगून ठेवलं, मी जरी नसलो तरी आपला ग्राहक कधीही नाराज झाला नाही पाहिजे. कुठली गोष्ट असली ती वेळेच्या अगोदरच आपल्यापर्यंत पोचवतात. जे काय चहा असेल, काय नाश्ता असेल, काय जेवणाचा कॉलिंग असेल, कुठल्याही प्रकारची कुठलीही सुविधा असेल ते आपल्याबरोबर अगोदरच घेऊन येतात. हे माझ्यासोबत आहेत जे सर्व्हिस आपल्याला खूप चांगली प्रोव्हाइड करतात. तुमचं नाव काका? मधु खुजूर. ओके, हे मधु खुजूर आहेत. ते आपल्या महाराष्ट्रातले नाहीत, बाहेरून आलेले आहेत, पण ते खूप चांगली सर्व्हिस आम्हाला इथे देतात. अजून एक काका आहेत पण ते आता सध्या नाही आहेत. मी दोघांना दाखवणार होतो पण सध्या हेच आपल्यासोबत उपलब्ध झालेले आहेत. तर अशी सर्व्हिस देण्यामध्ये पण SK फार्म हाऊसची कुठेच तोड नाही आहे. बस. तर मित्रांनो, हा गेटच्या बाहेरचा नजारा आहे आणि बघू शकता आपण, हा माझ्या मागे आहे तो खूप मोठा असा तलाव आहे आणि तिथे मस्तपैकी छान प्रकारे अशी कमळं उगवलेली आहे. हा बाहेरचा नजारा आहे, आपण बघू शकता. हा इकडे रोड आहे, आजूबाजूला असे फार्म हाऊस वगैरे आहेत आणि हे सुंदर असा नजारा आहे बाहेर. आणि खूप मोठा असा तलाव आहे, दाखवतो तुम्हाला, थांबा एक मिनिट. हा खूप मोठा असा तलाव आपण बघू शकता. इथे आपले कसे जसे ठाण्याला वगैरे उपवन लेक वगैरे आहेत, तसं जर इथे बोटिंगची व्यवस्था वगैरे केली, बोटिंग वगैरे, तर खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटेल असं मला तरी वाटू शकतं. तर बघू शकता हा केवढा मोठा तलाव आहे तो. फार्म हाऊसला लागूनच हा बारमाही वाहणारा ओढा आहे. आपण बघू शकता, आपण आहोत ब्रिजवर. इथे ब्रिज बांधलेला आहे आणि याच्या बाजूला हा बारमाही वाहणारा ओढा आहे. तो आपण बघू शकता. इथे मस्तपैकी सुंदर असा आहे. हे आपण बघू शकता इथे की एकाच जागेमध्ये परत तिसरी प्रॉपर्टी बांधण्याचं काम चालू आहे. हा बघा स्विमिंग पूल आहे आणि हा बेबी पूल आहे. इथे बघू शकता सेम. आणि इथे 4 BHK नवीन प्रॉपर्टी उभी करणार आहेत. जवळजवळ पुढच्या वर्षीपर्यंत तेही काम होऊन जाईल. सुरुवात बघू शकता आपण, कॉम्प्लिमेंटरी कांदा भजी. मस्तपैकी पाऊस पडतो आणि त्यामध्ये ही दिलेली गरमागरम कांदा भजी ही आपल्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून इथे मिळते आणि खूप भारी आहे. आम्ही चव केली. चला आता डिनरचा टाईम झालेला आहे. बघू शकता एकदम सॉफ्ट अशा गरमागरम भाकरी, हा राईस आणि व्हेजमध्ये बघू शकता ही डाळ आहे, मटर पनीरची भाजी आहे. आपण मस्तपैकी भेंडी मसाला दिसतो एकदम सुंदर असं. हा सलाड, लिंबू आणि हे कुरकुरे. हा आपला व्हेज झाला. आणि नॉनव्हेजसाठी आपण बघू शकता मस्तपैकी चिकन रस्सावाला, थोडंसं सुकं ग्रेव्ही टाईप. नॉनव्हेजसाठी आजचा मेनू आहे. चला आता मी जेवणाचा आस्वाद घेतोय. हा जो स्वीट आहे बघू शकता, गुलाबजाम आहे मस्तपैकी.
आज आपले आलेले गेस्ट बघूया काय म्हणतायत जेवणावर. कसं आहे? एक नंबर. खरं खरं सांगा, खोटं नका सांगू. व्हेजवाले झालेले आहेत. हो व्हेजवाले कसं वाटतं जेवण? भाकरी भाजी. नॉनव्हेजवाले हे आमचे शेफ आहेत. मस्त आहे ना. हे स्वतः चिकन बनवतात. मोठे शेफ आहेत, ताज हॉटेलला असतात. आता इकडे आलेत आमच्यासोबत. आणि हे दुसरे शेफ. आणि हे छोटे. कसं आहे? मस्त नक्की. भेंडी मसाला एकदम मॉर्निंग नाश्ता. हे मिसळ पावसाठी पाव आणि बघू शकता तरी मारलेली एकदम मिसळ सोबत फरसाण. आणि ही बुर्जी पावसाठी बुर्जी. आणि हे कांदे पोहे, कांदा लिंबू असा सकाळचा नाश्ता. चला आता सुरुवात नाश्त्याला. दुपारचं जेवण मस्तपैकी बघू शकता. गरमागरम भाकरी, राईस, चिकन सुक्का. हे व्हेजमध्ये डाळ, ही भाजी आहे आणि ही आलू जिरा. आणि व्हेज कोल्हापुरी आहे, सलाड, लिंबू आणि हे कुरकुरे. आणि हे आमच्या फरमाईशनुसार स्वीट्समध्ये गुलाबजाम. असं सर्व आजचं जेवण आहे. बघू शकता एकदा परत रिकॅप. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे तुम्हाला इथल्या पॅकेजबद्दल माहिती देण्याची. वीकडेज म्हणजे सोमवार ते गुरुवारमध्ये तुम्ही येत असाल आणि तुम्हाला वन डे पॅकेज हवा असेल तर तुम्हाला अगदी स्वस्त दरात म्हणजे 900 रुपयामध्ये उपलब्ध होईल. आणि त्यामध्ये तुम्हाला एक जेवण आणि एक चहा असं मिळून जाईल. आणि वीकडेजमध्ये जर तुम्हाला 24 तासासाठी हवं असेल तर तुम्हाला 1700 रुपये पर पर्सन असं पॅकेज मिळेल. त्यामध्ये तुम्हाला 2 जेवण, 1 नाश्ता आणि 2 चहा मिळून जातील. आणि जर तुम्हाला विकेंडसाठी पॅकेज हवं असेल म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवारसाठी पॅकेज हवं असेल तर प्रति माणसी 2000 रुपये असा चार्ज लागतो. त्यामध्ये 2 जेवण, 1 नाश्ता, 2 चहा हे सर्व मिळून जाईल.